नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाचा तिसरा धडा पाहणार आहोत. पहिले दोन ऑलरेडी झालेले आहेत. पहिला होता इतिहासाची साधने, दुसरा होता युरोप आणि भारत. व्यवस्थित पाहिले, तुम्ही लेक्चर व्यवस्थित ऐकली असतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि पालकही लक्ष देत असतील ना, तुमच्याकडे घरीच आहेत म्हटल्यानंतर पालक लक्ष देत असतील. तुम्ही आज चांगला अभ्यास करत असाल, नीट अभ्यास करायचा. काही अडचण आली मी 24 तास उपलब्ध आहे तुमच्यासाठी. ओके, काही टेन्शन घ्यायचं नाही. अडचणीच्या काळी डगमगायचं नसतं, समजलं. मी बघू मला सुद्धा खूप अडचणी आहे. काय सांगू तुम्हाला, माझ्या अडचणी ऐकायला लागल्यात ना, खूप आहेत. पण माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला कधी दिसणार नाही मी अडचणीत आहे. मी हसत हसत शिकवणार, त्या अडचणी मी हसत हसत झेलणार. काही टेन्शन नाही घ्यायचं, अडचणी येतात जातात. ओके, हा जीवनाचा एक अविभाज्य भाग असतो. आपल्या पालकांनाही समजून सांगायचं, समजला. या जीवनामध्ये हे वर खाली, चढ उतार, ऊन सावली, उन्हाळा पावसाळा, हे सारं असतं. त्याशिवाय का निसर्ग आहे का? आपण नैसर्गिक सजीव आहोत ना, आपण एक प्राणी आहोत ना, निसर्गाचा भाग आहोत ना. मग या साऱ्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागेल. सारेच दिवस सुखाचे कसे मिळतील, नाही का? एखाद दुसरा महिना येणार 5-10 वर्षातून, पण आपण काढायचा असतो, समजलं. काही घाबरायचं नाही, काही नाही. 2 धडे आपण पाहिले, इतिहासाची साधने आणि युरोप आणि भारत. हे 2 धडे आपण पाहिलेले आहेत, ते तुम्ही ऐकलेले आहेत. पहिल्यांदा सर्व विद्यार्थी मित्र, सर्व पालक, प्रगती क्लासेस, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी पालक, सर्वांना माझा नमस्कार. प्रगती क्लासेस टेक 2020 यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला इतिहासाचा तिसरा लेसन पाहायचं. पुस्तक असेल तुमच्याकडे, पुस्तक उघडून ठेवायचं तुमच्याकडे. ओके, तर इतिहासामधला तिसरा जो लेसन आहे 10 पेजवरती असेल बघा. ब्रिटिश सत्तेचे परिणाम. काय पाहायचं आहे आपल्याला? ब्रिटिश सत्ता जी भारतामध्ये 150 वर्ष राहिली, त्यांनी 150 वर्ष जवळजवळ राज्य केलं या भारतावरती. वैभवशाली असणाऱ्या भारताला अक्षरशः लुटलं आणि आपल्या देशाच्या विकासासाठी त्याचा वापर केला. म्हणजे या ठिकाणच्या नैसर्गिक शक्तीचा, या नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग आपली राष्ट्र आणि त्या राष्ट्राची उभारणी, त्या राष्ट्राचा विकास करण्यासाठी केला. आता या सत्तेचे काय काय परिणाम झाले? एकच परिणाम थोडीच होतो. तर या सत्तेचे कोणकोणते परिणाम झाले ते आपल्याला पाहिजे. या पाठामध्ये आपण इंग्रज सत्तेचे परिणाम अभ्यासणार आहोत. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी आणि कशी झाली बघा. म्हणजे ही जी ब्रिटिश सत्ता आहे ना, ती ब्रिटिश सत्ता कशी भारतापर्यंत येऊन पोहोचली आणि भारतामध्ये ती कशी आली आणि आपली पाळंमुळं त्यांनी कशी रोवली बघा. भौगोलिक शोध लावता लावता युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाठीमागे पाहिलेलंच आहे की नाही. म्हणजे जसं की पोर्तुगीज होते, डच होते, फ्रेंच होते, हे ब्रिटिशांच्या अगोदर किंबहुना भारतामध्ये आलेले होते. ब्रिटिश हे नंतर आलेले आहेत, पण युरोपीय आहेत सारेच. पोर्तुगीज युरोपियन देशामध्ये येतात, डच युरोपीय देशामध्ये येतात, फ्रेंच सुद्धा तसंच आहे आणि ब्रिटिश सुद्धा तसंच आहे. हे युरोपीय कंट्रीजमधून, युरोपीय देशांमधून म्हणा, भारतामध्ये आलेले आहेत. कोण कोण आलेले आहेत? पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि मग इंग्रज, ब्रिटिश. पहिल्यांदा पोर्तुगीज आले, नंतर डच आले, नंतर फ्रेंच आले, नंतर इंग्रज आले किंवा त्यांना ब्रिटिश असं म्हणतात. भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत हे सारेच उतरले. इकडे आले, शोध घेता आले. भारताचा शोध लागल्यानंतर हा वैभवशाली या भारत देशाला त्या काळी पूर्वी सोन्याची चिडिया म्हणायचं, सोने की चिडिया म्हणतात. म्हणजे हा भारत देश फार वैभवशाली होता आणि त्या भारत देशावरती अनेक जणांचं लक्ष होतं. त्यामध्ये पोर्तुगीज होते, ब्रिटिश होते, फ्रेंच होते, डच होते आणि वेगवेगळ्या मुघल सम्राट सुद्धा, मुस्लिम लोकांनी सुद्धा भारतावरती अनेक वर्ष, जवळजवळ 700 वर्ष राज्य केलेलं आहे. तर या ठिकाणची बाजारपेठ त्यांना काबीज करायची होती आणि त्यासाठी या सत्ता स्पर्धेमध्ये पोर्तुगीज, फ्रेंच, डच आणि इंग्रज उतरले. समजतंय तुम्हाला सर्वांना? इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले.
इसवी सन 1600 मध्ये त्यांची ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक कंपनी व्यापार करण्याच्या निमित्तानं भारतामध्ये आली आणि त्या आधीच या ठिकाणी असलेल्या पोर्तुगीजांचा त्यांना कडवा विरोध सुद्धा झाला. म्हणजे ते भारतात आले आणि असाच व्यापार चालू केला नाही, त्यांच्या अगोदर पोर्तुगीज आता आलेले होते भारतामध्ये, त्यांना कडवा विरोध केला. पण नंतरच्या काळात काय झालं माहिती आहे, नंतरच्या काळात दोन्ही देश युरोपीय होते, त्यांच्यामध्ये समेट घडून आले. इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध, विरोध कमी होत गेला आणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित होत गेले आणि त्यामुळं भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेमध्ये इंग्रजांना फ्रेंच, डच व स्थानिक सत्ताधीशांना बऱ्यापैकी तोंड द्यावं लागलं. म्हणजे पोर्तुगीजांचा जो विरोध होता तो थोडासा कमी झाला, मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. समजतंय ना? म्हणजे इंग्रजापेक्षा सुद्धा पोर्तुगीज, डच, फ्रेंच अगोदर आलेले आहेत, पण त्यामध्ये पोर्तुगीजांनी त्यांना कडाडून विरोध केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, फार काळ ते टिकलं नाही. इंग्रजांच्याशी नंतर त्यांनी दोस्ती केली, मैत्रीचे संबंध, विरोध कमी झाला, मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले आणि मग राहिलं कोण, फ्रेंच आणि डच आणि या ठिकाणी असणारे स्थानिक सत्ताधीश म्हणजे राजे, संस्थानिक वगैरे. आता इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये कशा पद्धतीचा वाद निर्माण झाला आणि विरोध निर्माण झाला ते आपल्याला पाहायचं आहे. मुंबई हे इंग्रजांचं पश्चिम किनारपट्टीवर म्हणजे पश्चिम भारतातलं प्रमुख केंद्र होतं, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे इंग्रजी सत्तेची पाळंमुळं भारतामध्ये रोवण्यासाठी मुंबईची जी किनारपट्टी आहे, समुद्र किनारपट्टी आहे, हे मुंबई शहर जे आहे ते पश्चिम किनारपट्टीवर वसलेलं शहर आहे, त्यांच्या जवळपासचा जो प्रदेश आहे तेव्हा तो मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मुंबई आणि मुंबईच्या जवळपासचा प्रदेश मग आपणाला बऱ्यापैकी व्यापाराला सोयीचं होईल असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांचा प्रयत्नच होता. परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. त्या काळामध्ये मराठ्यांची सत्ता होती, म्हणजे मुंबई आणि आसपासचा प्रदेश. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवेपदाच्या मृत्यूनंतर पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितलेली होती. म्हणजे काय माहिती आहे, माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाला आणि गादीवर बसण्यासाठी रघुनाथरावांनी पेशवेपद स्वीकारण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी इंग्रजांची मदत मागितली. आता इंग्रजांना हेच पाहिजे, त्यामुळे काय झालं माहिती आहे, मराठ्याच्या राजकारणात इंग्रजांचा हळूहळू शिरकाव झाला. त्याच्या अगोदरचा कालावधी मराठ्यांनी अजिबात इंग्रजांना आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करू दिलेला नाही. हा काळ साधारणतः 1774 ते 1818 हा होता. 1774 ते 1818 या दरम्यान मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. पहिलं जे युद्ध होतं, पहिल्या युद्धामध्ये मराठी सरदार जे होते ते एकजुटीने इंग्रजांना तोंड देण्यासाठी पुढे आले आणि एकजुटीने ते इंग्रजांशी लढले. त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली पहिल्या युद्धामध्ये. 1782 साली सालबाईचा तह झाला, सालबाईला तह झाला आणि पहिले इंग्रज मराठी युद्ध संपलं. अशा पद्धतीनं मराठ्यांनी सुद्धा इंग्रजांशी झुंज दिली. मराठी सुद्धा कमी पडले नाही, त्यांनी सुद्धा दीर्घकाळ इंग्रजांशी संघर्ष केला आणि आपली सत्ता शाबूत ठेवण्यासाठी ते लढले. तैनाती फौज नावाचा एक प्रकार इंग्रजांनी पहिल्यांदा भारतात आणला. तो कशासाठी आणला बघा. साधारणतः ते साल होतं 1798. 1798 मध्ये भारतामध्ये व्हाईसराय होता लॉर्ड वेलस्ली, म्हणजे गव्हर्नर जनरल होता. लॉर्ड वेलस्ली नावाचा हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचं त्याचं धोरण होतं. हा अत्यंत साम्राज्यवादी विचारसरणीचा होता. म्हणजे आपलं साम्राज्य भारतभर विस्तारलं पाहिजे अशा पद्धतीचा विचार त्याच्या मनामध्ये आला. त्याला ते प्रस्थापित करायचं होतं, संपूर्ण भारतभर आपली सत्ता, अशा पद्धतीचं त्याचं धोरण होतं. आणि त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. आता ही तैनाती फौज म्हणजे काय माहिती आहे, ब्रिटिशांनी इंग्लंडहून भारतामध्ये तैनात केलेली ही फौज होती. तैनात म्हणजे पाठवणे, तैनात करणे म्हणजे पाठवणे. या तैनाती फौजेचे अनेक सत्ताधीश भारतामधले इंग्रजांनी काय केलं माहिती आहे, हा लॉर्ड वेलस्ली अतिशय धूर्त होता, अतिशय हुशार होता. त्यानं काय केलं की भारतभर आपली सत्ता प्रस्थापित करावी या उद्देशानं, या हेतूनं अनेक सत्ताधीश हाताशी धरले
आणि त्या सत्ताधीशांना तुम्हाला तुमच्या संरक्षणासाठी अतिशय कवायती प्रशिक्षित अशी फौज देतो असं सांगितलं आणि ती तैनाती फौज हळूहळू भारतामध्ये आणली। या करारानं त्यांनी करारच करून घेतले आणि या करारानुसार भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आलं। म्हणजे पहिल्यांदाच असं झालं। हे लॉर्ड वेलेस्लीचा विचार होता, लॉर्ड वेलेस्लीचं धोरण होतं। त्यानं पहिल्यांदाच भारतातल्या राजांना, भारतातल्या सत्ताधीशांना शस्त्रधारी प्रशिक्षित आणि कवायती प्रशिक्षण घेतलेले हे सैनिक तुम्हाला संरक्षणासाठी देतो असं सांगितलं आणि करार केले। मात्र त्यासाठी काही अटी घातल्या। असंच सैन्य थोडीच देणार आहेत ते, त्यासाठी काही अटी घातल्या। भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवायचे, ही पहिली अट होती। म्हणजे तुम्हाला जर इथं राज्य करायचंय भारतामध्ये, बरं का, आपल्याच देशामध्ये आपलेच राजे आणि संस्थानिक राज्य करायचं असेल तर त्यांनी ती फौज पदरी ठेवायची, लष्कर ठेवायचं। दुसरा, त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा मुलूक, प्रदेश म्हणतात त्याला, प्रदेश इंग्रजांना तोडून द्यायचं। दुसरी अट, त्यांनी काही अटी घातल्याच, असं सैनिक नाही दिलं। त्यातली पहिली अट काय होती की प्रत्येक राज्यानं प्रत्येक राजानं किंवा राजकर्त्यानं म्हणा इंग्रजी राज्याचे हे जे सैनिक आहेत, इंग्रजांचे सैन्य लष्कर आहे ते पदरी बाळगायचं। एक। दुसरं काय होतं, या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम द्यायची किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश द्यायचा। दुसरी अट होती, त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनं संबंध ठेवायचे। कळलं ना? म्हणजे इतर सत्ताधीश म्हणजे कळते ना, भारतामध्ये अनेक सत्ताधीश होते ना, त्यामध्ये पोर्तुगीज होते, त्यामध्ये डच होते, त्यामध्ये फ्रेंच होते, काही इस्लाम धर्मी मुस्लिम राज्यकर्ते होते। त्यांच्याशी जर तुम्हाला संबंध ठेवायचा असेल तर मध्यस्थ असणारे इंग्रज, ही तिसरी अट होती। आणि आपल्या दरबारी चौथी अट अशी होती, आपल्या दरबारामध्ये म्हणजे प्रतिनिधी इंग्रजांचा ठेवायचा। म्हणजे राज्य करायचं तर दरबारात एक प्रतिनिधी इंग्रजांचा असणार, त्यांना त्या काळी रेसिडेंट असं म्हणायचे। रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी। अशा अनेक अटी, या 4 अटी मी तुम्हाला सांगितल्या। पहिली कोणती होती, त्यांनी प्रत्येक राज्यकर्त्यानं इंग्रजांचं लष्कर पदरी बाळगायचं, लष्कराच्या खर्चासाठी रक्कम तोडून द्यायची किंवा त्या रकमेचा किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश तोडून द्यायचा। नंतर त्यांनी सत्ताधीशांशी इतर सत्ताधीशांशी इंग्रजाच्या मदतीनं संबंध ठेवायचे। आणि चौथा होता, प्रत्येक राज्यकर्त्याच्या दरबारामध्ये इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी हजर असणार, ठेवावं लागेल। अशा अटी होत्या। भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि आपले काय केले, स्वातंत्र्य गमावून बसले। त्यांनी तैनाती फौज त्यांना बरी वाटली, काय प्रतिनिधी आपल्या दरबारात असला तर असं वाटलं। पण हा धूर्त डाव होता लॉर्ड वेलेस्लीचा, तो अत्यंत धूर आणि हुशार होता, कर्तबगार होता। त्याने ही तैनाती फौज बऱ्याचशा राज्यकर्त्यांच्या माती मारली। 1802 साल लक्षात ठेवायचं, 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा, म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं काय केलं माहितीये, इंग्रजांची तैनाती फौज घेण्याचा एक करार केला। म्हणजे बाजीराव पेशव्याने सुद्धा हा तैनाती फौजेचा करार केला। हा करार वसईचा तह म्हणून ओळखला जातो। वारसाईची लढाई आपण पाहतो, तसंच हा वसईचा तह आहे। या वसईच्या तहानुसार हा 1802 साली झालेला आहे। या तहानुसार दुसरा बाजीराव पेशवे यांनी तैनाती फौज स्वीकारण्याचा करार केला, त्याला वसईचा तह म्हणतात। तो प्रसिद्ध आहे वसईचा तह म्हणून। परंतु तह काही मराठी सरदारांना मान्य नव्हता। पेशव्यांनी केला, पण त्यांच्या दरबारामध्ये असणारे जे सरदार होते, हा तह त्यांना मान्य झाला नाही। त्यामुळे काय झालं, दुसरं एक युद्ध झालं, इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये दुसरं युद्ध झालं। त्यामध्ये त्या विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला। ऍक्च्युली मराठी आणि इंग्रज युद्ध झालं, त्या दुसऱ्या युद्धामध्ये मराठी हारले आणि त्यामुळं मग काय झालं, इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप हळूहळू वाढू लागला। तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारलं। असह्य झालं ते सारं, इतका अन्याय, अत्याचार, गुलामासारखं वागवणं, आणि म्हणून दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं काय केलं, त्यांच्यावरती अचानक त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं। या युद्धामध्ये त्याचा पराभव झाला, बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला, मराठ्यांचा पराभव झाला। 1818 मध्ये त्याने काय केले, शरणागती पत्करली। पराभव झाल्यानंतर विलाज, पुढे काही उपाय राहिला नाही,
त्यांनी इंग्रजांना शरण जाण्याचं ठरवलं, शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. दिल्लीमध्ये राज्य करत होते दौलतराव शिंदे. यांच्या नियंत्रणाखाली दिल्लीचं राज्य चालू होतं. म्हणजे मुघलांची राजधानी आणि त्या दिल्लीमध्ये प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली असणारी ही दिल्ली. शिंदेच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकला. हिंदुस्थानची मुख्य गादी जी आहे, ज्याला दिल्लीची गादी असं म्हणतात, ती गादी जिंकली. अशा पद्धतीनं हळूहळू तैनाती फौज यांनी काही राज्यकर्त्यांच्या पदरी आणली. त्यांना ऍक्च्युली तैनाती फौज ही या ठिकाणच्या राज्यकर्त्यांच्या संरक्षणासाठी द्यायची नव्हती. त्यांना या भारतामध्ये तैनाती फौज कोणत्या ना कोणत्या कारणानं इथं आणायची होती. जे शस्त्रधारी सैन्य होतं त्यांचं सैन्य पाहिजे होतं त्यांना. अशा पद्धतीनं ही तैनाती फौज शेवटी भारतात आली. आता त्याच वेळेला छत्रपती प्रताप सिंह ही त्यावेळेला पेशवाईचा अस्त झालेला होता, पण सातारचं जे छत्रपती पद होतं ते प्रताप सिंहकडे होतं. छत्रपती प्रताप सिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रताप सिंहाशी तह करून ग्रँड डप या अधिकाऱ्यांची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली. सातारची गादी प्रतापसिंह चालवत होते, छत्रपती प्रतापसिंह चालवत होते. पण इंग्रजांनी काय केलं की हे जे प्रतापसिंह आहेत त्यांच्याशी तह केला आणि तह करून ग्रँड डप नावाचा एक अधिकारी, इंग्रज अधिकारी त्यांच्या दरबारामध्ये मदतनीस म्हणून ठेवला. परंतु झालं काय माहितीये, त्यानंतर त्यांना गादीवरून हळूहळू पदच्युत करण्यात आलं. कारण हा ग्रँड डप त्यासाठीच त्याची नेमणूक झालेली होती, त्यांना मदत करण्यासाठी नव्हतीच. मुळे ती गादी खाली कशी करता येईल, त्यांना पदच्युत करण्यात आलं आणि गादी खाली करून त्यांना इथून सातारवरून काशीला, उत्तर प्रदेशामध्ये काशी या ठिकाणी ठेवण्यात आलं. म्हणजे तिकडे नेऊन ठेवलं. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. ते साल होतं 1847. 1847 साली छत्रपती प्रतापसिंहाचा काशी या ठिकाणी मृत्यू झाला. हे सातारचे छत्रपती होते. पेशव्यांचा अस्त झाल्यानंतर सातारची गादी ते सांभाळत होते. पण इंग्रजांनी त्यांच्याशी सुद्धा संधान बांधलं, एक तह केला आणि त्या तहानुसार ग्रँड डप नावाचा एक अधिकारी त्यांच्या दरबारामध्ये त्यांना मदत करण्यासाठी ठेवला. ऍक्च्युली मदतीची गरजच नव्हती, त्यांनाही मदत करायची नव्हती, त्यांना फक्त ती गादी काबीज करायची होती. आणि शेवटी छत्रपती प्रतापसिंहांना पदच्युत करून त्यांना काशीमध्ये तुरुंगात डांबून ठेवलं. तिथेच त्यांचा 1847 साली मृत्यू झाला. आता काय झालं माहिती आहे, छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी एक होते, म्हणजे कारभार पाहणारे रंगो बापूजी गुप्ते, हे नाव लक्षात ठेवा. छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी म्हणजे संपूर्ण कारभार सांभाळणारे, त्यांचं नाव होतं रंगो बापूजी गुप्ते. त्यांना इतिहासामध्ये रंगो बापूजी म्हणून ओळखलं जातं. समजलं, ते त्यांचं टोपण नाव आहे असं म्हणा. त्याने काय केलं माहिती आहे, इंग्लंडपर्यंत गेले आणि प्रतापसिंहाला न्याय मिळवणं, त्या प्रतापसिंहांच्या वरती झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी, न्याय मागण्याचा त्यांनी त्या इंग्लंडमध्ये जाऊन प्रयत्न केला. पण त्यांच्या या प्रयत्नाला, न्याय मिळवण्याच्या या प्रक्रियेला यश आलं नाही. पुढं काय झालं माहितीये, प्रतापसिंहाला न्याय मिळवण्यासाठी रंगो बापूजी कुठे गेले, इंग्लंडला गेले. पण प्रत्यक्षात काय झालं, त्यांच्या हाताशी काहीच लागलं नाही. म्हणजे ऍक्च्युली रंगो बापूजी यांचा हे कारभारी होते छत्रपती प्रतापसिंहाचे, पण त्यांचा इंग्लंडला जाऊन सुद्धा काही उपयोग झाला का रे, नाही उपयोग झाला. म्हणजे ते गेले, न्याय मागण्यासाठी गेले. त्यावेळेला इंग्लंडला जाणं न्याय मागण्यासाठी ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. पण लॉर्ड डलहौसीने शेवटी काय केलं माहिती आहे, सातारा हे जे संस्थान होतं ते एक वेगळंच कारण दाखवून खालसा करून टाकलं. ते कारण होतं दत्तक वारस नामंजूर. म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे छत्रपती प्रतापसिंहांना पुत्र नव्हता, त्यांच्या पोटाला मुलबाळ नव्हतं आणि म्हणून त्यांनी दत्तक घेतलेलं होतं. सातारची गादी आता दत्तकानं जाणार होती. लॉर्ड डलहौसीने नियमच केला, दत्तक वारस चालणार नाही, आणि त्यांनी सातारची गादी दत्तक वारस नामंजूर करून साधारणतः 1848 मध्ये खालसा केली. म्हणजे ते आपल्या ताब्यात घेतली. कळतंय तुम्हाला? हे छत्रपती प्रतापसिंह आहेत ना, त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे. छत्रपती प्रतापसिंह यांनी सातारा शहरात अनेक सुधारणा त्या काळी केलेल्या आपल्याला दिसतात.
म्हणजे त्या काळी त्या केलेल्या सुधारणा ज्या आहेत ना, त्या म्हणजे ते शहर आणि ते शहर वसवणं, त्या शहराची व्यवस्था करणं, हे फार फार विचित्र आणि फार जिकिरीचं काम त्यांनी करून दाखवलं. यवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूला, सातारमध्ये एक यवतेश्वराचं देऊळ आहे, त्या देवळाच्या मागील बाजूला महादरा येथे त्यांनी एक तलाव बांधून काढला. तुम्ही आजही तो तलाव पाहू शकता. तर या यवतेश्वर मंदिराच्या मागील बाजूला, देवालयाच्या मागील बाजूला एक तलाव आहे, त्यांनी तो बांधून काढलेला आहे. आणि त्या तलावाचं पाणी पुष्करणी म्हणजे पन्हाळीच्या साह्यानं संपूर्ण सातारमध्ये खेळवलेलं आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे. त्यांनी सातारा शहरामध्ये फार उत्कृष्ट प्रकारचे त्या काळामध्ये रस्ते बांधलेले आहेत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना अनेक झाडं लावलेले आहेत. मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिक्षणासाठी सातारमध्ये पहिल्यांदाच प्रतापसिंहांनी शाळा चालू केलेल्या आहे. पाठशाळा म्हणतात त्याला, त्यावेळी पाठशाळा म्हणायची. तिथं पाठशाळा बांधलेली आहे. तिथेच एक छापखाना सुद्धा काढलेला आहे. म्हणजे छापाई मशीन सुद्धा त्यांनी सातारला, त्या काळामध्ये छापाई मशीन, पाठशाळा चालू करणं ही फार मोठी गोष्ट आहे. 1827 साली राजनीती विषयक एक त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. अतिशय हुशारीनं, अतिशय राजनीतीला किंवा राज्यनीती हा ग्रंथ सर्वांना मार्गदर्शन करणारा असा ग्रंथ लिहिलेला आहे, ज्याचं नाव आहे सभानीती. राजनीती विषयक असा ग्रंथ ज्याचं नाव आहे सभानीती, या नावाचा एक ग्रंथ लिहून त्यांनी प्रत्यक्ष आपल्या छपाईखान्यात छापलेला आहे. छपाई मशीन म्हणजे छपाईखाना सातारमध्ये टाकलेला आहे त्यांनी साताऱ्याहून महाबळेश्वर ते प्रतापगडापर्यंत रस्ता तयार केलेला आहे. आता आपण ज्या रस्त्यानं महाबळेश्वरला जातो, महाबळेश्वरवरून पोलादपूरकडून प्रतापगडाकडे उतरतो, हे तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही मला, पण हा जो रस्ता आहे ना, तो रस्ता छत्रपती प्रतापसिंहाने तयार केला आहे. म्हणजे हे राजकर्ते जे होते ना, एक सुधारणावादी आणि अत्यंत प्रजाहितदक्ष असे राजे होते. तोच रस्ता पुढे प्रतापगडावरून महाडपर्यंत त्यांनी नेलेला आहे. समजलं? म्हणजे दूरदृष्टीनं काम करणारा हा राजा होता असं म्हणायला काय हरकत नाही. आणि असे छत्रपती प्रतापसिंह दररोज आपली रोजनिशी लिहून ठेवायची. रोजनिशी म्हणजे कळतं ना, रोज आपल्या जीवनात घडलेल्या घटना लिहिण्यासाठी एक डायरी त्यांनी केलेली होती आणि त्या डायरीमध्ये या साऱ्या घटना ते लिहून ठेवत होते. अशा पद्धतीनं छत्रपती प्रतापसिंह हे सातारचे राजे होते, छत्रपती होते. पण त्यांना सुद्धा काय केलं रे, ग्रँड डप नावाचा अधिकारी त्यांच्या दरबारामध्ये त्यांना तह करून ठेवला मार्गदर्शनासाठी. आणि शेवटी त्यांचं संस्थान खालसा करून त्यांना काशीला नेऊन ठेवण्यात आलं. तिथेच त्यांचा मृत्यू झाला 1847 मध्ये. नंतर 1818 साली लॉर्ड डलहौसीनं दत्तक वारस